स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण घेणार आहोत इंग्लिश स्पीकिंग कोर्स पार्ट 1। मागे पण आपण इंग्लिश कसे बोलावे हे घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सगळं बेसिक क्लिअर केलं होतं। हा असणार आहे पार्ट 1। हा पूर्ण पार्ट 1 असणार आहे आणि याच्यात सगळं ॲडव्हान्स वगैरे सगळं घेणार आहे आणि बरच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 50% इंग्लिश कमीत कमी यायला लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता एबीसीडी प्रत्येकाला माहिती आहे। ओके, एबीसीडी माहिती आहे ना प्रत्येकाला। तर आता एबीसीडी पैकी असतात वॉवेल्स। वॉवेल्स असतात। आता वॉवेल्स म्हणजे काय तर ए, ई, आय, ओ, यू। ए, ई, आय, ओ, यू ह्या लेटरचं एका लेटरचं यूज होतच कोणत्याही वर्ड्स मध्ये। जर ते यूज होणार नाही तर कोणतंच स्पेलिंग पूर्ण होणार नाही। ओके, बघा मी तुम्हाला याचं प्रूफ सुद्धा देऊ शकतो। इंग्लिश शब्द आहे। आता ए, ई, आय, ओ, यू यांच्यापैकी याच्यात काय यूज झाला ई। अशा प्रकारे तयार झाली स्पेलिंग। मग आता नंतर स्पीकिंग ए, ई, आय, ओ, यू याच्यात ई पण यूज झाला आणि आय पण यूज झाला। म्हणजेच याच्यात काय होतंय तर प्रत्येक ठिकाणी ए, ई, आय, ओ, यू हे लेटर्स प्रत्येक ठिकाणी वापरले जात आहेत। आणि याच्यानंतर आपल्याला समजावं लागतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट काय असतात। आता ऍस म्हणजे काय मित्रा तर ऍस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब, ओ म्हणजे ऑब्जेक्ट। मित्रा सब्जेक्टचं काम काय असतं? सब्जेक्टचं काम काय असतं तर सब्जेक्टला आपण मराठीतून म्हणतो कर्ता, वर्बला आपण म्हणतो क्रियापद आणि ऑब्जेक्टला आपण म्हणतो कर्म। आता कर्ता जो आहे, मी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात, मी म्हणलं मी शिकवत आहे, तर आता मी शिकवत आहे याच्यामध्ये कर्ता कोण झाला? जो काम करणारा आहे त्याला आपण म्हणतो कर्ता। आणि वर्ब जे काम होतंय खेळण्याचं असेल, शिकवण्याचं असेल, कशाचंही काम असेल तर ते असतं वर्ब। आणि त्या कामाचं नाव काय आहे तर त्या कामाचं जे नाव आहे ते ऑब्जेक्ट। ओके, एवढं क्लिअर झालं। अजून एकदा बघू आता ऑब्जेक्ट कर्म। एवढं क्लिअर झालं आपलं। आता हे सगळं समजलं। पण मग आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट वापरतात कसे? एक्झाम्पल घेतलं, सोहम प्लेज क्रिकेट। सोहम प्लेज क्रिकेट। आता इकडे चांगल्यापैकी फोकस करा, नुसता व्हिडिओ लावून ठेवला तर काही फायदा नाही होणार। तर आता सोहम प्लेज क्रिकेट, सोहम क्रिकेट खेळतो। आता याच्यात खेळणारा कोण? खेळणारा कोण? आपण काय म्हणलं सोहम क्रिकेट खेळतो। खेळणारा कोण? सोहम, म्हणजेच तो असेल सब्जेक्ट प्लस। आता क्रिया कोणती होते? प्लेज। खेळण्याची काय होते तर क्रिया होते, म्हणजेच ती असेल वर्ब। आणि जे खेळलं जातंय क्रिया कोणती होते? खेळण्याची, आणि त्या क्रियेचं नाव क्रिकेट, ते असेल ऑब्जेक्ट। ओके, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट समजलं। आणि मग तुम्हाला समजावे लागतील आर्टिकल्स। आर्टिकल्स आर्टिकल्स कोणते असतात मित्रा? अ अँड द। अ अँड द काय असतात? आर्टिकल्स असतात। सगळं आपण घेऊन घेऊ। ओके, एवढं क्लिअर झालं सगळं। हे कसं वापरतात हे क्लिअर झालं। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट समजलं म्हणजे आता तुम्हाला 10 ते 20% इंग्लिश यायला लागली। ओके, तर आता आपण पुढे बघूया।
मग आता एकदा बघू क्रिया कोण. मग आता मी म्हणलं तो इंग्रजी शिकवत आहे. तो इंग्रजी शिकवत आहे. शिकवत आहे. आता ही वाक्यरचना कशी दिलेली आहे. सर्वात पहिले घ्यायचा सब्जेक्ट, याच्या नंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, एवढं क्लिअर झालं. तो इंग्रजी शिकवत आहे. कोण शिकवतोय? तो. मग करता कोण असेल? तो. म्हणून ते आपण घेऊ सब्जेक्ट. पण मग पहिले याचं इंग्लिश मध्ये करून घेऊ. मग आता तोला इंग्लिश मधून आपण म्हणतो ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही जर आला तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. ही इज. मग आता याच्या नंतर आपल्याला असं वापस यावं लागतं. मग शिकवतला आपण इंग्लिश मधून म्हणलं टीच. आणि शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून वापर करतो मित्र आपण ING चा. ही इज टीचिंग. मग काय शिकवतोय तो? तर इंग्लिश शिकवतोय म्हणून आपण इथे घेतलो मित्र इंग्लिश. ही इज टीचिंग इंग्लिश. एवढं कळलं. मग आता शिकवणारा कोण आहे? तो. म्हणून तो झाला सब्जेक्ट प्लस. आता इज हा वर्ब झाला का? नाही. क्रिया कशाची होते मित्रा? तर शिकवण्याची होते. आणि टीचिंग तर म्हणून टीचिंग काय असेल? तर त्याचा वर्ब असेल प्लस तो शिकवतो काय? त्या शिकवण्याचं नाव काय याच्यावर डिपेंड असतं ऑब्जेक्ट. आणि त्या शिकवण्याचं नाव आहे मित्रा इंग्लिश. तर हे काय असेल? ऑब्जेक्ट. म्हणजेच आता आपल्याला हे कळालं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक एक्झाम्पल बघूया. तो इंग्रजी शिकवतो. तो इंग्रजी शिकवतो. मग आता तोला इंग्लिश मधून म्हणलं ही. अशा जागेवर टीच म्हणू शेवटचा घेतला. तोला इंग्लिश मधून ही म्हणलं पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. शिकवतोला इंग्लिश मधून टीच म्हणलं पण अशा ठिकाणी वापर करायचा ES चा. म्हणजेच आपण काय म्हणलं मित्रा? तर टीचेस म्हणलं. एवढं क्लिअर झालं. मग आता इंग्लिश. मग आता हे डायरेक्ट लाईन नुसार लागेल. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एवढं क्लिअर झालं. पण आता मराठीत काय होणार आहे? जेव्हा आपण मराठीत बोलतो तेव्हा ऑब्जेक्ट दुसरा येतो. म्हणजेच आता हे जे मराठी आहे त्याच्यात नाव दुसऱ्या वेळेला आलेलं आहे म्हणून ऑब्जेक्ट मराठीत दुसरं येतं आणि वर्ब तिसरं. ओके, म्हणजेच मराठीला अशा प्रकारे असतं मराठीचं स्ट्रक्चर आणि अशा प्रकारे असतं इंग्लिशचं. एवढं क्लिअर झालं मित्रा? हे समजलं सगळ्यांना? तर मग आता आपण पुढे बघूया. आता एक असतं सब्जेक्ट, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. याच्यामध्ये इंग्लिशचा वापर वेगवेगळा होतो. तो वापर जर आपल्याला करता आला तर इंग्लिश बोलण्याला आपण सक्षम असतो. म्हणजेच आपल्याला काय शिकावं लागेल हे आता आपण डायरेक्ट लिहून बघूया. हा चार्ट लिहून घ्या फ्रेंड्स तुमच्या वहीमध्ये. बघा आता सब्जेक्ट कोणकोणते असतात? I, we, you. आता I म्हणजे मी, we म्हणजे आम्ही, we म्हणजे आम्ही आणि you म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. तुम्ही जरा इकडे चाललं गेलं समजून घ्या तर थोडं. नंतर हिचा अर्थ होतो तो आणि सी म्हणजे ती, इट म्हणजे ही आणि दे म्हणजे ते. काय समजलं आता तुम्हाला याच्यात? हे जे असतात I, we, you, he, she, it, they हे काय असतात? तर सब्जेक्ट असतात.
पास्ट टेन्स मध्ये वापरताना आयला पास्ट टेन्स मध्ये वापरताना was, did, had यांचा वापर करतात आणि will ला पास्ट मध्ये वापरताना were, did, had याचा वापर करतात आणि आयला was, did, had पास्ट मध्ये वापरतात आणि आयला फ्युचर मध्ये will किंवा shall वापरतात आणि मग we ला पास्ट मध्ये where, did, had हेच वापरतात दोघांना आणि याला पण फ्युचर मध्ये will किंवा shall वापरतात. मग आता पुढचं you तू किंवा तुम्ही दोन प्रकार असतात you चे पण दोघांना एकच आहे म्हणून आपण एकच केलं. नंतर where, did, had वापरतात पास्ट मध्ये you करता आणि यात फ्युचर मध्ये काय वापरतात you करता तर will वापरतात आणि हिला पास्ट मध्ये was, did, had वापरतात आणि फ्युचर मध्येच हिला will वापरतात आणि सी ला was, did, had पास्ट मध्ये वापरतात आणि फ्युचर मध्ये will वापरतात. इट ला was, did, had वापरतात पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये will वापरतात आणि मग डे म्हणजे डे ला where, did, had वापरतात आणि फ्युचर मध्ये will वापरतात. आता पाठ कसं करायचं was, did, had याला बाहेर काढून टाका एकाला सध्या पुरता. मग आता सगळे was, did, had याच्यावाले एकत्र करा. कोणता आहे 1 2 3 4 हे 4 जे ते तुमचे पाठ होऊन जातील म्हणजेच कारण की 4 ला एकच आहे काय was, did, had 4 ला एकच आहे आणि मग 1 2 3 जे 3 आहे त्यांना नंतर पाठ करा की ते कोणासोबत आहे. मग फ्युचर मध्ये फक्त will आणि shall आयला वापरतात आणि मग will आणि shall वापरतात. एवढं क्लिअर झालं आणि बाकीच्या सगळ्यांना फक्त will वापरतात. एवढं क्लिअर झालं. ओके एवढं समजलं बिलकुल. म्हणजेच आता हा चार्ट पण आपला क्लिअर झाला. तर आता आपण बेसिक इंग्लिश बघूया. आता आपण पाहू मित्रा इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन काय असतं इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची इंग्लिश मधून ओळख. जो मी तुम्हाला मागचा चार्ट दिला होता ना आठवतंय ना का विसरले लिहिलं पण असेल बऱ्याच जणांनी. बघा जो चार्ट दिला होता त्याला पाठ करून ठेवा. सर्वात पहिली म्हणजे सब्जेक्ट तुमचे पाठ असले पाहिजे. बऱ्याच जणांचे ते पाठ असतील कारण की आपण याचा व्हिडिओ बनवलेलाच आहे. जे व्हिडिओ मेन आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय तर स्वतःची ओळख करून देणं मित्र. समजा तुम्ही जर एखाद्या शहरात राहताय तर ओळख करताना तुम्ही सांगाल सिटी सांगू शकता किंवा जर गावात राहताय तर विलेज सांगू शकता. क्लिअर एवढं क्लिअर झालं ना. लागलं तर असं डायरेक्ट लिहून ठेवा की शहर असेल तर सिटी गाव असेल तर विलेज. एवढं तर आपलं आधीपासूनच क्लिअर झालेलं असतं. आणि मग इंट्रोडक्शन कशा प्रकारे द्यायचं सर्वात आधी म्हणजे मला म्हणायचंय मी नेरी मध्ये राहतो. नेरी मध्ये राहतो. मग आता मीला इंग्लिश मध्ये म्हणलं आय. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. राहतोला आपण इंग्लिश मधून म्हणलं लिव आणि मग याच्या नंतर नेरी गावाच्या मध्ये राहतो. मग आता मध्ये म्हणजेच आत आणि आतला इंग्लिश मधून म्हणतात मित्र इन म्हणून आपण इथे घेऊ इन आणि मग कोणत्या गावात राहतो तर नेरी गावात राहतो म्हणून आपण तिथे घेतलं मित्रा नेरी. समजलं ना. पण आता जर याच सेंटेन्सला मला असा करायचा आहे मी नेरी या गावात राहतो. काय म्हणलं मित्रा मी हे दोन्ही सेंटेन्स वेगवेगळे इथे एक डॉट करून टाकू. मी नेरी या गावात राहतो. मग आता मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. राहतोला इंग्लिश मधून म्हणलं लिव
आणि नंतर आपण काय करणार आहे, अशी वापस येणार आहे. आणि मग गावात म्हणजेच गावात. आता गावात म्हणजेच गावात, हा जो त आहे त्याला करू आपण बाजूला आणि त्या त चा अर्थ आहे आत, म्हणजेच गावाच्या आत राहतोय. म्हणून आपण इथे सुद्धा इनचा वापर केला, आय लिव्ह इन. मग आता गावात हे घेतलं, गावाच्या आत राहतोय म्हणून या त चा इन घेतला, पण गाव हा शब्द उरला. मग गाव या शब्दाला नाही घेतलं. मग आता याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल, जे आपल्या गावाचं नाव आहे ते नेरी. मग आता नेरी आधी घ्यावं लागेल. मग आता गाव याला आपण इंग्लिश मधून म्हणतो विलेज. इंट्रोडक्शन देताना हा प्रकार सर्वात जास्त महत्वाचा असतो. आता याच्यापैकी कोणतं चांगलं वाटतंय, जसं की आय लिव्ह इन नेरी, आय लिव्ह इन नेरी विलेज. म्हणजेच मला जर समजा हे चांगलं वाटतंय तर मी इंट्रोडक्शन देताना म्हणू शकतो आय लिव्ह इन नेरी. जसं की आय लिव्ह इन पुणे सिटी, आय लिव्ह इन नागपूर सिटी. ओके, अशा प्रकारे येऊ शकतं. आणि जर गाव असेल तर विलेज. एवढं क्लिअर झालं मित्र. मग आता पुढे बघूयात इंट्रोडक्शनला सुरुवात कशी करावी. इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात कशी करावी हे आता आपण बघूयात मित्र. मग आता इंट्रोडक्शन देताना आपल्याला काय करायचं असतं, तर सर्वात पहिले सांगायचं माझं नाव किंवा माझे नाव, माझं नाव किंवा माझे नाव, माझं नाव किंवा माझे नाव. मग आता माझं नाव काय, तर ओम आहे म्हणून मी सांगेन ओम. माझं नाव ओम आहे. जर मला असं चांगलं वाटत असलं मराठीमधून माझे नाव ओम आहे, तर माझे असो की माझं, इंग्लिश मधून फक्त लागेल माय. मग आता एक छोटस इंट्रोडक्शन तयार करून पाहूयात याच्यावरून. माझं नाव ओम आहे, मी नेरी या गावात राहतो. मी नेरी या गावात राहतो. मी 9वी वर्गात शिकतो. मी 9वीच्या वर्गात शिकतो असं करू शकतो आपण, किंवा 9वी मध्ये शिकतो. 9वी मध्ये शिकतो. आणि आता असं जेव्हा येईल तर इथपर्यंत आल्यानंतर दोन वाक्य जे असतात त्याला आपल्या आणीने जोडून टाकायचंय. म्हणजेच मी 9वी मध्ये शिकतो आणि मी 14 वर्षाचा आहे. मी 14 वर्षाचा आहे. वर्षाचा आहे. इंट्रोडक्शन देणं म्हणजे आपण बस इथे स्वतःची ओळख करून देतोय. जर आपण एका मोठ्या रजिस्टरचं पान जरी लिहून टाकलं पूर्ण आपल्या इंट्रोडक्शनचं, तरी ते सुद्धा मित्र इंट्रोडक्शन म्हणलं जाईल. क्लिअर झालं? समजतंय? बिलकुल. तर बघा, जर तुम्हाला समजत नसेल तर मागचा बेसिक व्हिडिओ बघून घ्या, त्याच्याहून खूप समजायला लागेल. मग आता आपली सुरुवात आहे म्हणून आपण एक लहानसाच वाक्य हे एवढंच तयार करून बघूयात. मग आता सर्वात आधी फुल स्टॉप कशाला म्हणतात, जो वाक्य संपल्यानंतर आपण जो इथे डॉट देतो त्याला म्हणतात मित्रा फुल स्टॉप. मग आता माझं नाव ओम आहे, काय म्हणतात? मग आता हे झालं मराठी, इथे एम टाकून देतो मराठीचा आणि ईचा ई. मग आता इंग्लिशचा ई. मग आता माझं नाव ओम आहे, माझ्याला इंग्लिश मधून म्हणलं माय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा नाही घ्यायचा याच्यात. तर आता इथे काय केलेलं आहे, दोन नाव आहेत. माझं नाव माय इज असं चालेल का? नाही, आपण काय सांगतोय नाव, म्हणून माय नेम. मग आता शेवटचा आहे
त्याला म्हणलं इज, आणि मग माझं नाव ओम आहे म्हणून इथे घेतलं ओम, आणि हा झाला मित्र एक फुल स्टॉप. हे जर समजत नसेल ना तर वाक्य रचना शिकून घ्या, जी मी मागच्या व्हिडिओ मध्ये शिकवली होती. तर आता माय नेम इज ओम, मी नेरी या गावात राहतो. मग आता मीला इंग्लिश मधून म्हणलं मित्र आय, नेरी या गावात राहतो. मग शेवटचा याच्यात फुल स्टॉप पर्यंतच आपलं एक वाक्य धरायचं. मग राहतोला इंग्लिश मधून म्हणलं लिव्ह, आय लिव्ह. मग गावाच्या मध्ये राहतो, गावात याच्यातल्या तचा इन घेतला कारण की गावाच्या आत राहतो. आय लिव्ह इन. मग आता नेरीला घ्यायचं, नेरी. मग आता गाव उरलं तर त्याला इंग्लिश मधून म्हणलं मित्रा विलेज. समजतंय? समजतंय ना? सगळं समजतंय? नसेल क्लिअर होत तर व्हिडिओ मागे घेऊन बघून घ्या, कारण की चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. आणि जर होत नसेल तर मी तर तुम्हाला सांगितलं की शेवटचा मागचा व्हिडिओ बघून घ्या, याच्याच मागचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेच. मग मी नेरी या गावात राहतो, मी 9वी मध्ये शिकतो. इथे एक डॉट पाहिजे. आणि बघा आता मी 9वी मध्ये शिकतो, मग मीला परत इंग्लिश मधून म्हणलं आय, मग आता 9वी मध्ये शिकतो. मग आता शेवटचा याच्यात शिकतो त्याला इंग्लिश मधून म्हणलं लर्न. शिकतो जर असेल, जर आपण शिकत असू मित्रा तर आपण म्हणतो लर्न, आणि जर आपण शिकवत असू, शिकत नसू तर शिकवत असू तर आपण म्हणतो टीच, टीच. ओके, तर मी काय म्हणू शकतो, यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्लिश शिकत आहात. आणि मी मागच्या व्हिडिओ मध्ये सायलेंट लेटर समजवले होते. आता जे लर्न असतं आपण त्याला लर्न नाही म्हणत, तर सायलेंट लेटर मध्ये त्याच्यातला आर कट करतो, म्हणजेच आपण घेतो लर्न. असे मी तुम्हाला त्याच्यात 2-3 शब्द दाखवलेच होते. मग आता आय लर्न एवढं झालं, शिकतो पण झालं. मग आता मध्येला इंग्लिश मधून म्हणलं इन, आणि कोणत्या वर्गात शिकतो वर्ग लावायचा, आणि मग 9th. आय लिव्ह इन क्लास 9th. मग आता 9वी मध्ये शिकतो, 9वी मध्ये शिकतो असं जरी म्हणलेलं असलं तरी काय झालेलं आहे मित्रा, तर काय झालेलं आहे बघा, तरी इंग्लिश मध्ये आपल्याला क्लास घ्यावं लागेल. मग आता याच्यानंतर आणीचा वापर झालेला आहे. आणीला इंग्लिश मधून म्हणलं मित्रा अँड, मी 14 वर्षाचा आहे. मग आता 14 वर्षाचा आहे म्हणजे 14 वर्ष जुना आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागतं मित्रा, तर मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, मग आता मी 14 वर्षाचा आहे. मग आता मी 14 वर्षाचा आहे. शेवटचा घेतला आहेला म्हणलं ऍम, आय ऍम. मग आता 14ला म्हणलं 14, वर्षाला म्हणलं इयर्स. मग 14 वर्ष जुना आहे अशी इंग्लिश मधून रचना होते. मग जुना याला इंग्लिश मधून आपण म्हणतो ओल्ड. हे झालं तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन. कसं सांगू शकता, माय नेम इज ओम, आय लिव्ह इन नेरी विलेज अँड आय लर्न इन क्लास 9th अँड आय एम 14 years old. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आता इथे काय झालेलं आहे पहा, जेव्हाही आपण स्वतःविषयी बोलतोय, जेव्हाही आपण स्वतःविषयी बोलतोय तिथे आय वापरला जाणार आहे किंवा माय वापरला जाणार आहे, तिथे आय वापरला जाणार आहे किंवा माय वापरला जाणार आहे. एवढं क्लिअर झालं? ओके, बिलकुल समजतंय. तर आता इंट्रोडक्शन देणं तर आपल्याला समजलं. मग आता आपण म्हणू शकतो यू आर लिव्ह नेरी विलेज, तू नेरी या गावात राहतोस. मग समजा समोरचा जर राहतोय तर मग आता ही इज अ डॉक्टर, हे पण तर आपण बघितलेलंच आहे, तो डॉक्टर आहे. मग आता एकदा स्पोकन इंग्लिश पाहू, एकदाच. तुम्हाला जर विचारलं तू कुठे राहतो, तू कुठे राहतो कसं तयार होईल मित्र. आता इंट्रोडक्शन मध्ये काय करा, याच्यातलं जे मराठीतलं होतं, याच्यातलं जे मराठीतलं होतं एकदा त्याच्याकडे न लक्ष देता मिरर जवळ जा, आरशाजवळ जा. एका आरशाजवळ गेल्यानंतर स्वतःशी बोलून पहा, म्हणजे इंग्लिश मध्ये बोलून पहा.
त्याच्याने काय होईल की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता सुद्धा येईल. बऱ्याच जणांना म्हणजेच तशाने आपल्याला बऱ्याच सवयी लागतात. मग तुम्हाला जर कोणी विचारत असेल वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, आता वेअर डू यू लिव्हचा अर्थ काय होतो मित्रा? लिव्ह 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 म्हणजे काय मित्रा? तर राहतो. आणि वेअर, वेअर म्हणजे WH क्वेश्चन, व्हेन, वेअर, व्हॉट अशा यांनी जर प्रश्न सुरू होत असतील, जर वाक्य सुरू होत असेल तर ते वाक्य नाही प्रश्न आहे मित्रा. ओके, म्हणजेच वेअर आणि लिव्ह याच्यावरून समजलं की लिव्ह म्हणजे राहणे, म्हणजे आपल्याला नक्कीच ते विचारलं जातंय की तू कुठे राहतो, म्हणजेच बस दोनच शब्द पाहून आपल्याला समजला त्याचा अर्थ. मग आता इथे आपण म्हणू शकतो मित्रा, मग मी काय उत्तर देईल? मी नेरी गावात राहतो. आय लिव्ह इन नेरी विलेज. मागचं सगळं क्लिअर होऊन इथपर्यंत समजलं. मग आता तुमच्याशी काही वाक्य बोलून पहा. तुमच्या मित्रांशी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हाऊ आर यू, आय एम फाईन. वेअर डू यू लिव्ह, आय लिव्ह इन नेरी विलेज. ओके, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. बाकीचं बघूयात पार्ट 2 मध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.